मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका आपल्या नवीन सेशनमध्ये, एका नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण शिकून घेणार आहोत की म्युच्युअल फंड्समध्ये तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट करता, ती म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना एनएव्हीचे कॅल्क्युलेशन्स जे असतात ते कशा प्रकारे होतात. ओके. त्याआधी मी तुम्हाला सगळ्यात पहिलं म्हणजे सांगणार आहे की म्युच्युअल फंडमध्ये एनएव्ही म्हणजे हा नक्की काय प्रकार असतो. सेकंड थिंग, एनएव्हीचे कॅल्क्युलेशन जे ते आपण कशा प्रकारे करू शकतो. त्यासाठी मी तुम्हाला ऑलरेडी एका वेबसाईटवरती जे ते घेऊन जातो आणि एनएव्ही म्हणजे नेमकं काय असतं ते मी तुम्हाला सांगतो. बट त्याआधी मला कमेंट बॉक्समध्ये हे सांगा की तुमच्यापैकी किती लोकांना, तुमच्यापैकी इथे जेवढे पण लोक आजचा सेशन अटेंड करत आहेत, त्यापैकी किती लोकांना एनएव्ही म्हणजे काय हे किती लोकांना ऑलरेडी माहिती आहे. मला कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्की सांगा. जेवढी पण लोक तुम्ही अटेंड करतात, एनएव्ही म्हणजे काय असतं हे किती लोकांना माहिती आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. एनएव्हीचं इम्पॉर्टन्स काय असतं ते किती लोकांना आहेत माहिती आहे नक्की सांगा. मी तुम्हाला एनएव्हीचे कॅल्क्युलेशन्स, एनएव्ही बघून तुम्ही काय डिसिजन घेतला पाहिजे, सर्व गोष्टी इथे तुमच्यासमोर एक्सप्लेन करणार आहे. ओके. ठीक आहे. आता एनएव्ही म्हणजे काय मी तुम्हाला एकदम मग थोडक्यामध्ये सांगतो. बऱ्याच लोकांना एनएव्ही म्हणजे काय माहिती असेलच, कारण आपण डेली वाईज सेशन्स वगैरे घेतो म्युच्युअल फंडचे. त्यामध्ये आपण एवढ्या बेसिक गोष्टी तर नक्कीच कव्हर करतोय. ओके. एनएव्हीचा फुल फॉर्म काय? एनएव्हीचा फुल फॉर्म होतो नेट एसेट व्हॅल्यू. ओके. नेट एसेट व्हॅल्यू म्हणजे एखादा ॲसेट जो तुम्ही खरेदी करता त्याची किंमत काय? त्याला म्हणतात एनएव्ही. आता बघा, लक्षात घ्या, शेअर मार्केटमध्ये आपण एखाद्या कंपनीचे स्टॉक खरेदी करतो. तो स्टॉक जे खरेदी करतो त्या स्टॉकची काही प्राइस असते. ओके. त्या स्टॉकची काही, त्या शेअरची काही प्राइस असते. त्याचप्रमाणे आपण जेव्हा म्युच्युअल फंड्समध्ये एखादा म्युच्युअल फंड खरेदी करायला जातो ना, तेव्हा त्या म्युच्युअल फंडची काही किंमत असते. त्या म्युच्युअल फंडची काही किंमत असते. त्या म्युच्युअल फंडची एक प्राइस असते, तिला म्हणतात एनएव्ही. आता यामध्ये फरक इतकाच आहे ना, यामध्ये फरक इतकाच आहे की बाबा तुम्ही समजा एखादा शेअर आहे, एखादा शेअर आहे, याची किंमत आहे ₹2000. तर आता मला सांगा, एखादा शेअरची किंमत आहे ₹2000, तर तुम्ही हा शेअर मिनिमम तुम्हाला जर खरेदी करायचं असेल किती रुपये इन्व्हेस्ट करावे लागतील? या शेअरमध्ये तुम्हाला मिनिमम जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर मिनिमम किती रुपये इन्व्हेस्ट करावे लागतील? ₹2000. कारण की तुम्हाला जर एक क्वांटिटी खरेदी करायची आहे, ₹2000 इन्व्हेस्ट करावे लागतील. तुमच्याकडे समजा ₹500 आहेत आणि तुम्ही म्हणाल की मला ह्या शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, तुम्ही करू शकता का? ₹500 तुम्ही ₹2000 शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता का? नाही. कारण की इंडियामध्ये अजून तरी फ्रॅक्शनल शेअर्स घेता येत नाही. फ्रॅक्शनल्स म्हणजे तुकड्या-तुकड्यामध्ये शेअर्स घेता येत नाही. बाकी तुम्ही यूएस मार्केट वगैरेमध्ये ते घेऊ शकता. पण इंडियामध्ये ते अजूनही घेता येत नाहीत. तुम्हाला जर एखाद्या ₹2000 शेअरमध्ये किंवा ₹10,000 शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे ना, तर मिनिमम कॅपिटल रिक्वायरमेंट तुमची असणार आहे त्या शेअरची प्राइस. बट म्युच्युअल फंडमध्ये असं नसतं. म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही ना, तुमच्यावरती असतं किती रुपयाने तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची. 500 ने करायची आहे, 5,000 ने करायची आहे किंवा 5,00,000 करायची, हे तुमच्यावरती डिपेंड असतं. ठीक आहे. हा मेजर फरक असतो शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडमधला. आता इथपर्यंत तुम्हाला एनएव्ही म्हणजे काय समजलं. एनएव्ही म्हणजे नेट ॲसेट व्हॅल्यू, एखाद्या म्युच्युअल फंडची किंमत किती हे तुम्हाला समजलं. आता मला सांगा, जेव्हा एखादा म्युच्युअल फंड मार्केटमध्ये नवीन लॉन्च होतो, त्याला म्हणतात एनएफओ, न्यू फंड ऑफर. जेव्हा एखादा म्युच्युअल फंड मार्केटमध्ये नवीन लॉन्च होतो, तेव्हा त्या एनएफओची किंमत किती असते? जेवढी पण लोक आपल्या म्युच्युअल फंड मराठी या चॅनलला फॉलो करत आहेत, सबस्क्राईब केलेलं आहे, त्या सर्वांना ह्या गोष्टी माहिती असणार. कारण की या चॅनलवरती आपण रेग्युलरली व्हिडिओज बनवत असतो. कोणते फंड बेस्ट आहेत, बेस्ट फंड कसे शोधायचे, कसे फाइंड आउट करायचे, रेग्युलर व्हिडिओज आपण त्यावरती बनवत असतो. ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना नक्कीच माहिती असेल. नसेल केलं तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे चॅनलची, तुम्ही व्हिडिओ बघता आहात तर नक्की तुम्ही सबस्क्राईब करून ठेवू शकता. मला एकच गोष्ट हवी आहे तुमच्याकडनं, जेव्हा एखादा नवीन म्युच्युअल फंड मार्केटमध्ये लिस्ट होणार असतो, तेव्हा त्या म्युच्युअल फंडची किंमत बाय डिफॉल्ट किती असते? आणि इथेच एक मोठी इन्फॉर्मेशन, इम्पॉर्टंट माहिती मी तुम्हाला देणार आहे. इम्पॉर्टंट गोष्ट मी तुम्हाला शिकवणार, त्यामुळे हा पॉईंट एकदम महत्त्वाची आहे. लक्षात घ्या, जेव्हा पण एखादा एनएफओ मार्केटमध्ये लॉन्च होतो, नवीन फंड एखादा मार्केटमध्ये लॉन्च होतो, तेव्हा त्याची किंमत असते बाय डिफॉल्ट ₹10. बाय डिफॉल्ट त्याची किंमत असते ₹10. आणि बरेचशा लोकांकडनं ना जे आहे ना, ते फक्त ₹10 नावाखाली तुम्हाला म्युच्युअल फंड विकला जातो. तुम्हाला बँकेमधनं कॉल येत असतील किंवा व्हॉटएव्हर कुठून येत असतील, ₹10 नावाखाली तुम्हाला म्युच्युअल फंड विकला जातो. बट मी तुम्हाला ह्याच्या मागचं रिअल ट्रूथ आज सांगणार आहे, की हे एनएव्हीचं कॅल्क्युलेशन कशाप्रकारे होतं. हे ₹10 म्हणजे काही विशेष गोष्ट नाही. मला एक साधी गोष्ट सांगा आता, एखादा एनएव्ही तुम्हाला, एखादा म्युच्युअल फंड तुम्हाला भेटतोय ₹10 नवीन फंड आहे, जो तुम्हाला भेटतोय ₹10. सोबत एखादा जुना फंड आहे मार्केटमधला. ओके. एखादा मार्केटमधला जुना फंड आहे, त्याचं मी आता इथे नाव टाकतो तुम्हाला. ओके. एखादा मार्केटमधला जुना फंड आहे. ओके. 1 मिनिट. निपॉन इंडिया ग्रोथ मिड कॅप. ओके. इथे बघा. एखाद्या मार्केटमधला जुना फंड आहे, ज्याची
एनएव्ही आहे साधारणतः 4337. ओके, इथे बघा तुम्हाला निपॉनची एनएव्ही दिसते 4337. आता मला सांगा, एखादा नवीन फंड आहे ज्याची एनएव्ही आहे 10 रुपये, आणि मी तुम्हाला आता एक निपॉनचा मिड कॅप फंड दाखवला ज्याची एनएव्ही आहे, ज्याची प्राइस आहे 4300 रुपयाच्या आसपास. आता तुम्ही या सिच्युएशनला 10 रुपयाच्या एनएव्ही वाला फंड घेणार की 4300 एनएव्ही वाला फंड घेणार? मला फटाफट कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तुम्ही या सिच्युएशनला 10 रुपयावाला फंड घेणार की 4300 वाला फंड घेणार? मी तुम्हाला टाइम देते, मला कमेंट बॉक्स मध्ये सगळ्यांचे आन्सर्स ते हवेत. बरोबर, बरेचसे लोकांनी तर कमेंट केलेले आहेत की बाबा आम्ही 10 रुपयावाला फंड घेणार. तुमचं काय म्हणणं आहे मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. किंवा तुम्ही आतापर्यंत काय करत आलेला आहात ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा की मी म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट करतोय, सो आता तुम्ही काय करणार. एनएव्ही म्हणजे नेट ॲसेट व्हॅल्यू. एनएव्ही म्हणजे काय? नेट ॲसेट व्हॅल्यू. एनएव्ही म्हणजे त्या शेअर म्युच्युअल फंडची किंमत. जशी शेअर मार्केटची शेअरची किंमत असेल तशी म्युच्युअल फंडची किंमत. सो मला समजा एखादा नवीन फंड 10 रुपयामध्ये भेटतो आहे, तो मी घेणार, किंवा एखादा जुना फंड मार्केटमध्ये आहे तो मला तर 4300 रुपयात भेटतो, तो मी घेणार. तर 4300 वाल्या फंडचं नाव आहे निपॉन इंडिया ग्रोथ फंड. ओके, आता बघा, बरीचसे लोक इथे म्हणणार की मी 10 रुपयावाला फंड घेईन. बरेचसे लोक इथे म्हणणार की आम्हाला काही समजतच नाही किंवा आम्हाला काही ह्याच्यामध्ये कळतच नाही. ते अशी बरीचशी लोक असणार, कारण की तुम्ही आतापर्यंत जिथे तिथे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तिथे तिथे तुम्हाला ह्या गोष्टी शिकवल्या गेलेल्या नाहीत. तुम्ही डायरेक्टली जाऊन कोणत्या प्लॅटफॉर्मवरती इन्व्हेस्टमेंट करता किंवा काही करता तिथे तुम्हाला ह्या गोष्टी शिकवल्या जात नाही, आणि त्यामुळे तुमची चुकी होते. सो तुम्ही 2 पैसे वाचवायला जाता, बट तुमचं मोठं नुकसान ह्यामध्ये होणार असतं जे तुम्हाला कोणी सांगत नाही. त्यामुळेच आपण म्हणतो की तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुमच्यासाठी ॲडवायझर असणं खूप जास्त गरजेचं आहे. तुमच्याकडे एक ॲडवायझर असणं गरजेचं आहे, आणि त्यामुळेच बरेचसे लोक जे ते आपल्याकडे म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट त्यांची करतात. तुम्हाला देखील तुमची म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे करायची असेल ती देखील तुम्ही करू शकता. ओके, त्यासाठी काय करायचं, व्हिडिओच्या तुम्हाला त्या समोर इथे एक फॉर्म दिसतोय, त्या फॉर्मची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये दिली आहे, तो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तो फॉर्म नक्की भरा, आमची टीम तुम्हाला कॉल करेल आणि आमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करायला मदत करेल. जर तुमचं अकाउंट आमच्याकडे नसेल, आमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर. आता एक गोष्ट लक्षात घ्या, एखाद्या म्युच्युअल फंडची एनएव्ही आहे 10 रुपये, एखाद्याची आहे 4300 रुपये. तर ट्रूथ हे आहे की मी फक्त किंमत बघून कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार नाही किंवा करू शकत नाही. ओके, आता ह्या म्युच्युअल फंडची एनएव्ही आहे 4300 रुपये, बट तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडे मिनिमम तुम्हाला 3000 रुपयाची जरी एसआयपी करायची असेल तरी तुम्ही यात करू शकता. म्हणजे असं नाही की ह्याची किंमत 4300 आहे, सो मिनिमम 4300 लागणार, असं अजिबात नाही. मिनिमम तुम्ही 3000 रुपयापासून ह्याच्यामध्ये एसआयपी जी आहे ती सुरुवात करू शकता. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये खरं म्हणजे हा प्रश्नच चुकीचा आहे की बाबा मी 10 रुपयामध्ये इन्व्हेस्टमेंट करू की 4300 मध्ये करू. मेन याचा आन्सर काय आहे, मेन याचं उत्तर असं आहे की मी फंड बघणार, फंडचा परफॉर्मन्स बघणार, फंडचे रेशोज बघणार, त्यानंतर मी इन्व्हेस्टमेंट करणार. भले त्या फंडची किंमत 10 रुपये असू दे किंवा 10,000 रुपये असू दे, मला काही फरक पडत नाही, कारण की मी पहिला फंडचा परफॉर्मन्स बघणार. आता मी तुम्हाला एक इम्पॉर्टंट गोष्ट अजून दाखवतो. एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा एखादा नवीन फंड मार्केटमध्ये लॉन्च होतो, जेव्हा एखादा नवीन म्युच्युअल फंड मार्केटमध्ये त्याची लॉन्चिंग होते ना, तेव्हा नक्की काय होतं ते मी तुम्हाला या ठिकाणी ते सांगतो. ठीक आहे, सो इथे बघा, आता या ठिकाणी मी एक मिनिट हे काढून टाकतो, हे जे काय आलंय ते. ओके, ठीक आहे, आता परत एकदा जाऊया आपण आपल्या पेन्सिल घेऊया. आता इथे बघा, एनएव्हीचं कॅल्क्युलेशन, जे आपण एनएव्ही कॅल्क्युलेशन म्हणतो ना, हे एनएव्ही कॅल्क्युलेशन कशा प्रकारे होते हे तुम्हाला समजणं फार जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, एनएव्ही कॅल्क्युलेशन म्हणजे काय, समजा एखादा म्युच्युअल फंड जो आहे ना, त्या म्युच्युअल फंडने काही सिलेक्टेड स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली. समजा एखाद्या म्युच्युअल फंडने एक एक तुम्हाला माहिती आहे म्युच्युअल फंडमध्ये बऱ्याचशा कंपन्या असतात, 40 कंपन्या असतात, 50 कंपन्यांमध्ये जी इन्व्हेस्टमेंट असते. पण मी असं समजतो की एखाद्या म्युच्युअल फंडने 5 स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट केले, 5 कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे. त्या 5 कंपन्या आहेत ए, बी, सी, डी आणि ई. आता या ठिकाणी मी कोणत्याही कंपनीचं कोणत्याही स्टॉकचं नाव घेत नाहीये, कारण की बरेचसे कंप्लायन्स आहेत, सेबीचे कंप्लायन्स आहेत, एमपीचे कंप्लायन्स आहेत आमच्यावरती, सो त्यामुळे नाव घेता येत नाहीये. पण आपण एक डेमो घेतला की बाबा ए टू ई असे 5 शेअर्स आहेत, त्या 5 शेअर्समध्ये ह्या म्युच्युअल फंडची होल्डिंग आहे. कोणताही जो नवीन म्युच्युअल फंड येणार आहे त्याची. समजा ए ह्या शेअरची प्राइस आहे 1000 रुपये, बी या शेअरची प्राइस आहे 2000 रुपये, सी आणि डी या शेअरची प्राइस आहे 5000 रुपये, आणि ई या शेअरची प्राइस आहे 3000 रुपये. आता मला सांगा, ओव्हरऑल ह्या म्युच्युअल फंडने ह्या 5 कंपन्यांमध्ये जी इन्व्हेस्टमेंट केली आहे, समजा आपण एक एक शेअर घेतला असं समजू, सो एकेका शेअर मागे ह्यांची टोटल इन्व्हेस्टमेंट ह्या 5 शेअर मध्ये किती झाली, एक क्वांटिटी मागे ह्यांची इन्व्हेस्टमेंट ह्या 5 शेअर मागे किती झाली, किती झाली, एक 3000, हे 10,000, 13,000 आणि 16,000. सो याचा अर्थ 16,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट यांनी या
शेअरमध्ये केलेली आहे, ह्या 5 शेअरमध्ये केलेली आहे. ओके, आता एनएव्ही कशी ठरते? एनएव्ही कशी ठरते मी तुम्हाला समजावतो. लक्षात घ्या, समजा एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये हे 5 शेअर्स आहेत ज्यांची ओव्हरऑल किंमत होते 16,000 रुपये. तो आता एनएव्ही कशी ठरते? जेव्हा पण एखादा नवीन फंड मार्केटमध्ये येतो, एनएफओ नवीन फंड, न्यू फंड ऑफर, जेव्हा नवीन फंड मार्केटमध्ये येतो ना, तेव्हा त्याची एनएव्ही फिक्स असते. तेव्हा त्याची एनएव्ही फिक्स असते 10 रुपये. म्हणजे आता मला सांगा, या म्युच्युअल फंडला त्याची एनएव्ही 10 रुपयेच ठेवायची आहे. भले त्यांनी इन्व्हेस्ट किती केले असेल, पण आता हे लोक काय करतात, समजा 16,000 रुपये, 16,000 रुपयाची टोटल इन्व्हेस्टमेंट आहे. मला माझ्या म्युच्युअल फंडची एनएव्ही 10 रुपये ठेवायची. सो मी काय करणार, मार्केटमध्ये या म्युच्युअल फंडचे 1600 युनिट लिस्ट करणार, 1600 युनिट आणणार. ओके, ऍक्च्युली मार्केटमध्ये लिमिट अनलिमिटेड असतात, कारण की म्युच्युअल फंड काय करतं तेही तुम्हाला सांगतो. समजा आता ह्याचा अर्थ काय, की या म्युच्युअल फंडची एनएव्ही आहे 10 रुपये ना. सो ह्याने जी इन्व्हेस्टमेंट केली जवळपास 1600 युनिट्स मार्केटमध्ये आहेत. सो तुम्ही यातले किती युनिट्स परचेस करताय तुमच्यावरती. 10 रुपये एक युनिट आहे, तुम्ही किती युनिट परचेस करता तुमच्यावरती आहे, तुमचा डिसिजन आहे. सो त्यामुळे अशी गोष्ट नाहीये की बाबा एनएव्हीची प्रत्येक म्युच्युअल फंडची प्राइस वेगळी असणार. सुरुवात 10 रुपयापासूनच होते, सुरुवात बदलत नाही. त्याने केलेली इन्व्हेस्टमेंट 1 लाख का असे ना, सुरुवात 10,000 पासून होते. इथे युनिट्स वाढवले जातात. ओके, आता मला सांगा, ह्याच्याकडे 1600 युनिट्स आहेत म्युच्युअल फंडचे. आता मला सांगा, समजा एक 5 वर्षांनी 5 वर्षांनी हे 16,000 ओव्हरऑलची किंमत होती ना, समजा ए या शेअरची प्राइस झाली 2,000 रुपये, बी ची झाली 4,000 रुपये, असे प्रत्येक शेअरची प्राइस डबल झाली. तर ओव्हरऑल हे जे कॅल्क्युलेशन हे किती होणार? 32,000, बरोबर. 16,000 रुपयाची टोटल इन्व्हेस्टमेंट 32,000 होणार 5 वर्षांनी. सो आता जर ह्यांनी इन्व्हेस्ट केलेल्या शेअर्सची टोटल व्हॅल्यू 32,000 रुपये झाली, तर तेव्हा त्यांनी जवळपास 1600 युनिट्स घेतलेले, 1600 युनिट्स घेतलेले होते. सो आता हे पर युनिट व्हॅल्यू किती होणार? 1600 32,000 डिवायडेड बाय 1600 किती होणार? 20. म्हणजे याचा अर्थ जी एनएव्ही तेव्हा 10 रुपये होती ना, ती 5 वर्षांनी 20 रुपये होणार. का? कारण की ह्या म्युच्युअल फंडने केलेली इन्व्हेस्टमेंट तर डबल झाली, तर त्याची असलेली व्हॅल्यू ही डबल होणार. एकदम सिंपल हिशोब आहे. म्युच्युअल फंडच्या एनएव्ही 10 रुपये होती, त्याने इन्व्हेस्ट केलेल्या शेअरची व्हॅल्यू 16,000 होती. शेअरची व्हॅल्यू 5 वर्षात 32,000 झाली, म्युच्युअल फंडची एनएव्ही 20 रुपये झाली. जेवढे रिटर्न्स मार्केट देईल तेवढेच रिटर्न्स तुमचा म्युच्युअल फंड देणार आहे, ज्या ज्या शेअरमध्ये ऑब्व्हियसली त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे त्यानुसार. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय की एनएव्हीचं कॅल्क्युलेशन अशा प्रकारे होतं. आणि अजून एक गोष्ट, आता मला सांगा, मग म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही असं म्हणाल, किती लोकांना आयपीओ बद्दल माहिती आहे इथे? आयपीओ मध्ये तुम्हाला माहिती आहे की बाबा लिमिटेड क्वांटिटी असतात? माहिती असेल तर मला जरा फटाफट सांगा. लिमिटेड क्वांटिटी असतात. सो इथे ना आयपीओ मध्ये ना किती लोक तो आयपीओ घेणार हे पण ठरलेलं असतं, की बाबा हा आयपीओ 1,000 लोकांना भेटणार किंवा हा आयपीओ 1,00,000 लोकांना भेटणार, बरोबर. ह्याच्यासाठी अर्ज किती पण येऊ दे, करोडो येऊ दे, पण हा आयपीओ 1,00,000 लोकांना भेटणार हे ठरलेलं असतं. पण म्युच्युअल फंडच्या एनएफओ मध्ये असं काही नसतं. नवीन फंड ऑफर मध्ये असं काही नसतं. एनएफओ ला एकच गोष्ट हवी असते, तुमचा पैसा. म्युच्युअल फंडला एकच गोष्ट हवी असते, तुमचा, तुम्ही किती पैसा टाकताय. तुम्ही 10 रुपये टाका, 10 लाख टाका किंवा 10 करोड टाका, जेवढे पैसे तुम्ही टाकाल तेवढ्या सगळ्या लोकांना एनएफओ भेटतो. इथे आयपीओ सारखा नाही, लिमिटेड स्टॉक्स नाही. आयपीओ मध्ये असतो लिमिटेड क्वांटिटी, एनएफओ मध्ये अनलिमिटेड. अनलिमिटेड का? तुम्ही जेवढा पैसा त्या एनएफओ ला देणार ना, तेवढा पैसा तो एनएफओ मार्केटमध्ये कंपन्या खरेदी करणार. तेवढ्या पैशाने तो एनएफओ ची कंपनी मार्केटमध्ये शेअर खरेदी करणार आणि ते शेअर जसे वाढतील तसं लॉंग टर्म मध्ये फायदा होणार. सो एनएफओ समजाकडे समजा समजा 1,00,000 रुपये साठले. एक एनएफओ मार्केटमध्ये आला, नवीन म्युच्युअल फंड मार्केटमध्ये आला, 1,00,000 रुपये साठले, तर तो 1,00,000 रुपयाने मार्केटमध्ये बाईंग करेल. त्याच्याकडे समजा 100 करोड रुपये साठले, तर 100 करोडने मार्केटमध्ये बाईंग करेल. 1,000 करोड साठले, तर 1,000 करोडने मार्केटमध्ये बाईंग करेल. किती पण साठू दे. सो एनएफओ ला लिमिटेशन नाही, किती पण पैसे तुम्ही टाका, सगळ्यांना तो एनएफओ भेटणारच आहे. कारण त्यांना फक्त 10 रुपयात विकायचे. 10 रुपये तुम्हाला स्वस्त नाही विकत आहेत. 10 रुपयात तुम्हाला आईस्क्रीम नाही विकत आहेत. ते 10 रुपयामध्ये म्हणजे काय, तुम्हाला युनिट्स त्याप्रमाणे ते डिस्ट्रीब्यूट करणार. सो याचा अर्थ काय की एखादा तुमचा म्युच्युअल फंड 3,500 रुपयाचा आहे, एखादा तुमचा म्युच्युअल फंड 10 रुपयाचा आहे. प्राइस वरती काही ठरत नाही, युनिट्स वरती ठरतं आणि रिटर्न्स वरती ठरतं. उद्या एनएफओ 1 रुपयाचा जरी आला तरी तुम्हाला बँकवाले कॉल करून सांगतील 1 रुपयामध्ये म्युच्युअल फंड भेटतो. याचा काही अर्थ नाही. तुमच्या इथे 1 रुपयाचे म्युच्युअल फंड घेणं, त्याची व्हॅल्यू आणि ह्याची व्हॅल्यू ऑलमोस्ट सेमच असते. फक्त काय की तुम्ही पैसे जास्त टाकता एवढंच. ओके, आता तुम्ही जर म्हणाल की बाबा हा जो फंड आहे ना, निपॉनचा मल्टीकॅप जो तुम्ही सांगितलात, तो बघूया तरी नक्की काय देते बघा. हा फंड जवळपास मार्केटमध्ये कधीपासून आहे? 30 वर्षापासून आहे. 31 वर्षापासून आहे आणि 31 वर्षापासून हा फंड 22% चा सीएजीआर देतोय.
जर मला 31 वर्षापासून कोणी 22% CAGR देतो आहे, तर लक्षात घ्या, मी ₹10 म्युच्युअल फंडकडे का जाऊ? माझ्याकडे एकदम ट्राय अँड टेस्टेड गोष्ट आहे. माझ्याकडे एकदम व्हेरिफाईड गोष्ट आहे. ज्याने 30 वर्ष लोकांना सतत रिटर्न्स दिलेले आहेत. ठीक आहे. बऱ्याच लोकांची इथे एज पण 30 वर्ष नसेल तेवढ्यापासून मार्केटमध्ये चालू आहे फंड. सो 31 वर्ष समजा हा फंड इथे चालू आहे. तर मी तुम्हाला एक ना सिंपल SIP कॅल्क्युलेटरवरती घेऊन जातो आणि तुम्हाला थोडंसं त्याचं पोटेन्शियल काय आहे ते सांगतो. ओके. काय झालेलं आहे? समजा बघा, एखादा व्यक्ती ₹10,000 इन्व्हेस्ट करत असता. 30 वर्ष समजा 31 वर्ष आपण पकडू आणि 22% चे रिटर्न्स भेटले असते. तर ते जे पैसे आहेत त्याचे, ते टोटल आता झाले असे जवळपास 29 करोड रुपये. लक्षात घ्या, इन्व्हेस्टमेंट केली फक्त 37 लाख. 29 करोड रुपयांची वेल्थ क्रिएट झाली. काय केलं त्याने? काहीच नाही केलं. म्युच्युअल फंडच्या सुरुवातीपासून याच्यात इन्व्हेस्ट करत राहिला, महिन्याला ₹10,000. ह्याने 22% CAGR दिला. मेहनत केली फंड मॅनेजरने, मेहनत केली कंपनीने, मेहनत केली त्यांच्या टीमने. आपल्याला रिटर्न्स भेटले. का भेटले? पैसे लावले म्हणून. सो म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला जसं मी म्हटलं, म्युच्युअल फंडला फक्त तुमचे पैसे पाहिजे. म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही जसे पैसे लावाल तसे तुम्हाला रिटर्न्स भेटणार. म्युच्युअल फंड कंपनी तुम्हाला हे नाही सांगत, की तुम्ही पैसे पण द्या, आमच्याकडे येऊन काम पण करा. आमच्याकडच्या म्युच्युअल फंडच्या स्कीम्स विकून पण द्या. चांगले चांगले शेअर्स पण शोधा. काही नका करू तुम्ही. फक्त पैसे द्या. म्युच्युअल फंड काय सांगतं? फक्त पैसे द्या. आमच्याकडे टीम आहे, आमच्याकडे एक्सपर्ट आहेत, आमच्याकडे फंड मॅनेजर आहेत, आमच्याकडे रजिस्टर एंटिटीज आहेत. त्या सगळ्या रिसर्च करणार, त्यामध्ये पैसे टाकणार, त्या स्टॉक्समध्ये पैसे टाकणार. स्टॉक्स जसे वाढतील, कमी होतील, जे काय होईल, जे काही रिटर्न्स असतील, तुमच्याकडून एक फिक्स अमाउंट चार्ज होणार, ज्याला आपण एक्सपेन्स रेशो म्हणतो. जो एक्सपेन्स रेशो फिक्स अमाउंट चार्ज होते, साधारणतः 1%च्या आसपास वगैरे एक्सपेन्स रेशो असतो. तो तुमच्याकडून आम्ही दरवेळेला घेणार आणि तुम्हाला बाकीचा प्रॉफिट देणार. सो अशा प्रकारे तुम्हाला काही न काम करता यामधनं रिटर्न्स भेटू शकता. फक्त तुम्हाला एक छोटीशी फी द्यावी लागते, जी की एकदम नॉमिनल असते म्युच्युअल फंड्समध्ये. हां, आता तुम्ही तुमचे पैसे कोणाला हँडल करायला देत आहात किंवा तुम्ही कोणत्या मोठ्या प्रमाणामध्ये पैसे लावतात, तर त्यामध्ये चार्जेस जास्त असू शकतात. बट म्युच्युअल फंडमध्ये खूप नॉमिनल चार्जेस आहेत. कारण की म्युच्युअल फंड हे असं प्रोडक्ट आहे, जे प्रत्येक रिटेल युजर्ससाठी, रिटेल इन्व्हेस्टरसाठी बनवण्यात आलेलं आहे आणि एकदम सहज सोपं प्रोडक्ट आहे. ठीक आहे. सो त्यामुळे तुम्हाला पहिलं म्हणजे NAV कॅल्क्युलेशन समजलं. NAV कमी आहे, जास्त आहे या फंडामध्ये पडायचं नाही. त्याचे रेशोज समजून घ्यायचे. रेशोज कसे समजायचे? सर्व व्हिडिओ मी चॅनलला बनवले. इथे बघा. रिस्क फॅक्टर्स इन म्युच्युअल फंड हा एक इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. ठीक आहे. माझं महत्त्वाची गोष्ट आहे, की मी तुम्हाला सगळ्या गोष्टी फ्रीमध्ये देतो. समजा जर मी हा कोर्स घेतला असता ना, जर समजा मी ह्या गोष्टी कोर्समध्ये शिकवल्या असत्या, लोकांनी ₹5,000-5,000 भरून कोर्स केला असता. मी सर्व गोष्टी तुम्हाला फ्रीमध्ये देतोय. इथे बघा, रिस्क फॅक्टर्स इन म्युच्युअल फंड, बेस्ट स्मॉल कॅप फंड, बेस्ट मिड कॅप, फ्लेक्सी कॅप, मल्टी कॅप सर्व तुम्हाला फिल्टर केलेलं आहे. बेस्ट लार्ज कॅप म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंडबद्दलचे जवळपास 182 व्हिडिओज आपल्या चॅनलवरती फ्रीमध्ये अवेलेबल आहेत. तेही मराठीमधनं अवेलेबल आहेत. जेणेकरून तुम्हाला एकदम इझिली समजेल. चॅनलची लिंक मी तुम्हाला ऑलरेडी कमेंट बॉक्समध्ये, ऑलरेडी डिस्क्रिप्शनमध्ये जी आहे ती दिलेली आहे. सो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओचं तात्पर्य आहे, की बाबा ₹10 जो म्युच्युअल फंड असतो, NAV असते. लक्षात घ्या, तो जर NFO चांगला असेल तर इन्व्हेस्ट करायला हरकत नाही. पण त्या NFOचा काही रेकॉर्ड नाहीये, काही रिटर्न्स नाहीयेत, कंपनी समजा नवीन आहे. सो अशापेक्षा तुम्ही जो आत्तापर्यंत म्युच्युअल फंड चालू आला आहे ना, त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. ज्याने तुम्हाला रिटर्न्स दिले, ज्याने तुम्हाला नंबर्स दाखवले. ठीक आहे. ज्याने तुम्हाला नंबरच दाखवले. लक्षात घ्या, IPL चालू आहे. IPLमध्ये एखादा प्लेयर येतो, एखादा नवीन प्लेयर येतो. काही प्लेयर असतात जे एक्सपिरियन्स असतात. सो आपण काय करू शकतो? आपण बाबा जो प्लेयर एक्सपिरियन्स आहे, जो परफॉर्म करतो त्यावरती बेट लावू शकतो किंवा त्याला आपल्या टीममध्ये घेण्याचा प्रयत्न करू शकतो. नवीन प्लेयर, नो डाउट नवीन प्लेयर जुन्या प्लेयरपेक्षा चांगला परफॉर्म करेलही. पण त्याच्यामध्ये सुद्धा खूप जास्त पॉसिबिलिटीज असतात. म्हणजे समजा नवीन जर 10 प्लेयर आले, तर त्यातला 1 परफॉर्म करतो. बाकीचे 9 तर नाही करत. सो आपल्याला बाकीचे 9 भेटले तर आपण काय करणार? सो त्यामुळे आपल्याला इथे कन्सिस्टन्सी मॅटर करते. आपल्याला इथे रिस्क फॅक्टर्स मॅटर्स करतात, रिटर्न्स मॅटर्स करतात. येस, एखादा नवीन फंड कदाचित जुन्या फंडपेक्षा 10 पटीने चांगला असेल, पण अजून त्याचे रिझल्ट्स आपल्या हातात नाहीत. एकदा रिझल्ट आले तुम्ही त्यामध्ये स्विच व्हा. पण सुरुवातीला तुम्हाला NAVचं कॅल्क्युलेशन समजणं गरजेचं यासाठी आहे, की फक्त मला NAV ₹10 भेटते, फक्त ₹15 भेटते म्हणून त्यामागे धावायचं नाही. शेवटी युनिट्स तुम्हाला तेवढेच भेटणार आहेत. शेवटी रिटर्न्स तुम्हाला तेवढेच भेटणार आहेत. पैसे तुम्ही किती दिले रिटर्न्स तेवढेच भेटणार. असं नाही, की तो ₹10चा NAV आहे तो डबल होणार. तो काय पेनी स्टॉक्स नाहीये कोणता, तो म्युच्युअल फंड आहे. पेनी स्टॉकची गोष्ट वेगळी असते. तो म्युच्युअल फंड आहे. 10चा NAV 20 होण्यासाठी तुम्हाला 5-10 वर्ष लागतील. 5 वर्ष लागतील डबल होण्यासाठी साधारणतः. ओके. सो त्यामुळे ही गोष्ट समजून घ्या. NAVच्या जाळ्यामध्ये फसायचं नाही. NAV कमी जास्त काही मॅटर करत नाही. तर तुम्हाला फक्त म्युच्युअल फंडचा परफॉर्मन्स, म्युच्युअल फंडचे रिस्क फॅक्टर्स मॅटर करतात, जे मी ऑलरेडी इथे सर्व शिकवलेले आहेत. अगदी रेग्युलर जे व्हिडिओज आपण इथे अपलोड करतो, तुम्ही चॅनलवरती जाऊन बघून घेऊ शकता. लिंक तुम्हाला चॅनलची जी ती ऑलरेडी आपण या ठिकाणी दिलेली आहे. सोबतच मी तुम्हाला जसं म्हटलं, की ह्या सगळ्या गोष्टी आपण फ्रीमध्ये शिकवतो. आपण स्वतः एमफी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर आहोत. तुम्ही आमच्या थ्रू म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता.
ओके, तुम्ही आमच्या थ्रू म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. आमच्या थ्रू म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्याचा तुम्हाला फायदा असा होतो की तुम्हाला आपण एक डेडिकेटेड रिलेशनशिप मॅनेजर देतो, ज्याचे तुम्हाला कोणते एक्स्ट्रा चार्जेस लागत नाहीत, फ्रीमध्ये देतो. आणि सोबतच जे आहे ते तुम्हाला इथे डेली सेशन्स अटेंड करायला भेटतात. तुमची जी काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल ती सुद्धा आपण तुम्हाला इझिली करून देऊ शकतो. ठीक आहे, तुमच्याकडे एक ॲप्लिकेशन येतं आपलं. सो त्या ॲप्लिकेशनवरती तुम्ही सपोर्ट तिकीट टाकू शकता, आमच्याकडे कंप्लेंट करू शकता, आम्हाला मेसेज करू शकता, काही करू शकता. रिलेशनशिप मॅनेजरचा नंबर तुमच्याकडे असतो, तुम्ही त्याला कॉल करू शकता, व्हॉट्सअप करू शकता, सगळं करू शकता. सो ही सर्व्हिस आपण आपल्याकडून देतो. सोबतच तुम्हाला आपला टेलिग्राम चॅनल आहे, म्युच्युअल फंड मराठीचं टेलिग्राम चॅनल आहे, ज्याची लिंक मी तुम्हाला ऑलरेडी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट बॉक्समध्ये दिली आहे. ओके, मराठी यूट्यूब चॅनल आहे, मराठी टेलिग्राम चॅनल आहे म्युच्युअल फंड्स मराठीचं. सो ह्याच्या पुढे जेवढे पण सेशन होतील म्युच्युअल फंडसाठी फ्री, ते सर्व सेशन्स तुम्हाला याच टेलिग्राम चॅनलवरती त्याची लिंक मिळणार आहे. ओके, टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये ऑलरेडी दिलेली आहे, डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी दिलेली आहे. जर कोणी अजूनही जॉईन नसेल तर लवकर टेलिग्रामला जॉईन व्हा. तुमच्यापैकी इथे अशी किती लोक आहेत जे आमच्याकडे ऑलरेडी इन्व्हेस्टर नाही आहेत, पण त्यांना आमच्या थ्रू म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, नक्की सांगा. ऑलरेडी इन्व्हेस्टर इथे मला बरीच लोक दिसतात आपल्याकडे. बट जर कोणी नसेल आणि त्याला म्युच्युअल फंडची जर्नी आपल्या अंडर सुरुवात करायची असेल, तर नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे. चॅट बॉक्समध्ये गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे. तो गुगल फॉर्म नक्की भरा. आमची टीम तुम्हाला उद्या कॉन्टॅक्ट करेल आणि तुमचं अकाउंट आमच्याकडे ओपन करून देईल. जर तुम्हाला आमच्याकडे अकाउंट ओपन करायचं आहे म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, तर हा गुगल फॉर्म भरा तुम्ही. कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला ऑलरेडी टाकलेला आहे. ओके, तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये आता विचारू शकता. ओके, व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.